हॅलो, हाय फूड लव्हर्स, नमस्कार. कुक विथ तेजामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कुक विथ तेजामध्ये आज आपण बघणार आहोत हापूसचा साखर आंबा. साखर आंबा म्हटलं की कोणी कोणी तो कैरीचा पण करतं, तो पण मी दाखवते आहे. पण आज आपण करणार आहोत हापूसचा, कारण आता हल्ली हापूस खूप छान येतो आहे. तुम्ही बघता रंग खूप सुंदर आहे त्याचा आणि गोडसर पण खूप आहे. त्याच्यामुळे आपण हा साखर आंबा त्याचा करतो आहोत. हा साखर आंबा फ्रीजमध्ये ठेवला तर बरेच दिवस टिकतो, नाहीतर मग मधनं तुम्हाला त्याला एखादी उकळी आणून घ्यावी लागते. अतिशय छान लागतो हा, गरम गरम पोळी बरोबर तूप लावून. आहा, अतिशय खूप छान लागतो. कारण एरवी कसं होतं ना की आपला हापूस संपून गेला की मग ती चव आपल्या जिभेवर जी रेंगाळत राहते त्या चवीला परत एकदा जागा करण्याचं काम हा हापूसचा आंब्याचा साखर आंबा करतो. तर आपण आता तो सुरू करूयात. हापूसचा साखर आंबा कसा करायचा ते मी सांगते. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय करणार आहोत ना, आंबे हापूसचा चांगले पिकलेले आंबे घ्यायचे, ते स्वच्छ धुवून कोरडे करून पुसून घ्यायचे आहेत. या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण पाण्याचा शक्यतो कशाला हात लावणार नाहीये. आणि मग त्याच्या अशा खापा करून घ्यायच्या. 2 वाट्या आपण दोन्ही साईडच्या 2 वाट्या आपण अशा करून घ्यायच्या. कुणी म्हणजे साल काढून पण त्याच्यानंतर बारीक फोडीत करून घेतात, पण मला ही पद्धत जास्त सोयीची वाटते. त्याच्यामध्ये हाताला कमीत कमी आपल्याला हात ओले होतात आणि आंबा चिरायला पण खूप सोपा होतो. तर असे खाप केल्यावर पहिल्यांदा त्याच्यामध्ये ना असे कट्स मारायचे, आडवे आणि उभे. आपण साधारण शंकरपाळे करतो ना त्याचे किती बारीक किती जाड हे पहा, अशा पद्धतीने दिसतं ते. तर असे आपण करायचे. सुरीच्या साईडने आपण कट मारायचे आणि सुरीची जी उजवी साईड आहे त्याच्याने हे सगळं असं खालपासून छान काढून घ्यायचं. आहे की नाही, सोपं आहे की नाही. आता परत मी दाखवते. असे जवळजवळ सुरीचं जे धारेची साईड आहे त्याने असे आडवे आणि उभे असे कट मारून घ्यायचे, म्हणजे साधारण ते असे दिसतात. आणि ते आपण सुरीची जी ब्लंट साईड असते त्याने असे काढून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण या चारी ह्याचे काढून घेऊयात. साईडचे पण आपण नंतर काढून घेऊयात. हे असे पटकन होतात. आणि बेसिक कसं होतं ना की कधी कधी आंबा आतनं खराब असतो आणि मग तो आपण त्याची पिळून काढतो आणि मग तो नेमका चांगल्या आंब्यांमध्ये मिसळला जातो. त्याच्यामुळे मी जनरली आंबे अशा पद्धतीने चिरून घेते. पिळण्यापेक्षा किंवा त्याच्या उभ्या फोडी करण्यापेक्षा मला हे जास्त सोयीचं वाटतं. तर आता आपले हे झालेले आहेत. किती होतात ते बघू आपण. साधारण ही वाटी भरून होत आहेत, म्हणजे 1.5-2 वाट्या साधारण हा आंबा आपला छान आहे. रंग खूप सुंदर आहे याचा. टिपिकल रत्नागिरी हापूस आहे. त्याच्याऐवजी तुम्ही केसर घेतला तरी हरकत नाही. आता हे 2 आंबे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत. 1 कप साखर आहे. नंतर थोडीशी मी केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत, 10-15. आणि वेलदोड्याची पूड घेतली आहे. ही वेलदोड्याची पूड मी वेलदोडे आणि साखर मिक्सरमधनं थोडेसे भाजलेले वेलदोडे मिक्सरमधून साखरेबरोबर बारीक पूड करून घेते, मग ते चाळून घेते. नंतर 1-2 लवंगा, एवढंच गोष्ट लागतं. पाणी आपण मुद्दामून घेणार नाही आहोत. जर तुम्हाला पांढरा पाक पाहिजे असेल तर तुम्ही तो पाणी वापरू शकता. आता मी अगदी मंद गॅसवर हे जाडबुडाचं एक पातेलं ठेवते आहे आणि पहिल्यांदा आपल्याला ही साखर त्याच्यात घालून घेऊयात. आहे ना, ही चांगली 1 वाटी अगदी शिगोशिक म्हणतात तशी आहे ही. थोडीशी वरती जास्त असली तरी हरकत नाहीये. आंबा आपला छान गोड आहे, त्यामुळे जितकी आपले आंबे आहेत त्याच्यापेक्षा निम्मी साधारण मी साखर घेतलेली आहे. तुम्हाला अजून गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून गोड घेऊ शकता. आहे आता ही साखर मी जरा पसरून ठेवते आणि मंद गॅसवर ही आपण 5 ते 10 मिनिट ठेवायची आहे. खाली लागणार नाही एवढंच आपण बघायचं आहे. हळूहळू ही साखर विरघळते आणि ती कॅरेमलाइज होत जाते. आहे ना, अशा पद्धतीने ही कॅरेमलाइज झाली आहे. एकदम छान मधासारखी साखर झालेली आहे. याच्यापेक्षा जास्त आपल्याला ती ब्राऊन करायची नाहीये, कारण मग ती त्याचा वास जो आहे तो कडवटपणाकडे झुकतो. तर आता मी त्याच्यामध्ये वेलदोड्याची पूड घालते. या सगळ्या गोष्टी घालूस तोपर्यंत आपल्याला ही खालची जे काय आपण कॅरेमल केलेलं आहे त्याला चांगली उकळी येईल. केशर घालते मी आणि लवंगा घालते.
इन केस तुम्हाला जर असं करणं शक्य नसेल तर ती जी आपण साखर गरम केली ना 1 वाटीभर, त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखरेचं पाणी घालून चांगला तो खळखळून उकळून 1 तारी पाक करायचा. आता ह्याला फेस आलेला, उकळी आलेली आहे चांगली. आता लगेच आपण ह्याच्यामध्ये आंबे घालून घेऊयात. आंबे आपल्याला ह्या फोडी ज्या आहेत त्या शक्यतो इंटॅक्ट ठेवायच्या आहेत. ते जरा शिजल्यावर त्या फोडीचा गोडवा, त्या फोडीचा गर थोडासा आपल्या आंब्यामध्ये उतरणारच आहे. त्याच्यामुळे आपण मंद गॅसवर ही फोडी आता शिजवायच्या आहेत. आता पहिल्यांदा फोडी वर आल्या आहेत की नाही, आता काय होईल, 5 मिनिटांनी ह्या सगळ्याला उकळी आली, मधनं हलवायला पाहिजे कारण ते खाली लागता कामा नये. याला खूप उकळी येऊन ते उतू आल्यासारखं वर येईल आणि मग जसं जसं त्याच्यातला पाण्याचा अंश कमी होईल तसं हळूहळू त्याचा फेस, त्याचे बुडबुडे कमी होत 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 तुम्हाला सेमी ट्रान्सपरंट ते तयार होईल आहे. आता ते मगापेक्षा कमी आली आहे की नाही, आता बघा मगापेक्षा कमी फेस आलाय आणि ह्या अजून आपल्या फोडी पण छान तशाच राहिलेल्या आहेत. अजून जरा 2 मिनिटं आपण ठेवूयात. साधारण मला ह्या प्रोसेसला 8 मिनिटं लागलेली आहेत. आपण गॅस थोडासा मोठा ठेवला तरी चालतो, पण जर मोठा ठेवायचा असेल तर तो सारखा हलवायला पाहिजे. आता याला छोटे छोटे बुडबुडे आलेले आहेत, तर ते आपण गार करून आपण एखाद्या जारमध्ये भरून ठेवायचे आहे की नाही. सोपं आहे की नाही अगदी. तुम्ही पण करून बघा आणि मला सांगा कसं झालं आहे ते. अन्नपूर्णा आणि अन्नदाता सुखी भव. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन दाबायला आणि शेअर करायला, कॉमेंट करायला अजिबात विसरू नका.